आज देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। आज शिवभक्त महादेव मंदिरामध्ये गर्दी करताना दिसतायत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ इथल्या 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलून गेलेलं आहे। आज महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। आणि आता घृष्णेश्वर मंदिराच्या इथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, आज महाशिवरात्री आणि घृष्णेश्वर म्हणजेच ज्योतिर्लिंगांमधलं एक आणि आता त्या ठिकाणी मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। कशा प्रकारे उत्साह आहे भाविकांमध्ये? अगदी खरं आहे। ज्योतिर्लिंगांपैकी एक मात्र घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि असं म्हटलं जातं की 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला 12ही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं, म्हणून घृष्णेश्वरमध्ये एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त त्यामुळेच इथं मोठ्या संख्येनं भाविक येतात। मी तुम्हाला रांगा दाखवतोय। रात्री 11 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। घृष्णेश्वर मंदिर आता 48 तास पूर्णतः भाविकांसाठी खुलं असणार आहे आणि तेव्हापासून भाविक आता दर्शनासाठी इथे येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे यावेळेस दर्शनाची अगदी चांगली सोय प्रशासनानं केलेली आहे। एरवी गर्दी होतो, गोंधळ होतं, मात्र यावेळेस पहिलेपासूनच सुटसुटीत असं नियोजन प्रशासनानं केलं असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळं 3 ते 4 तासांमध्ये रांगेत लागलेल्या भाविकाचं दर्शन होईल अशा पद्धतीची सोय केली असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। गर्दी टाळावी, लोकांचा गोंधळ टाळावा म्हणून यावेळेस सुरुवातीला गाभाऱ्यातनं कुणालाही दर्शन घेता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला होता। मात्र भाविकांनी या निर्णयाला विरोध केला होता, लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध केला होता आणि त्यानंतर आज गाभाऱ्यातून दर्शन प्रत्येक भक्तासाठी खुलं असणार आहे, त्यामुळे भक्तांनी सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे। ज्योतिर्लिंग म्हणजे अगदी एक भाविकांसाठी मानाचं स्थान असं म्हटलं जातं आणि त्यात आज महाशिवरात्र आणि त्यामुळे महाशिवरात्राच्या निमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असल्याचं चित्र आहे। प्रत्येकजण मनोभावे महादेवाची पूजा करतायत आणि आपलं म्हणणं, आपलं गाराणं महादेवासमोर मांडताना चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। जी नक्कीच विशाल, तर हा उत्साह आपण भाविकांच्या चेहऱ्यावर आणि आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो। यानंतर आपण नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, खरं तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 12ही महिने गर्दी असते, मात्र महाशिवरात्री म्हटली तर उत्साह हा भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत असतो। कशा प्रकारचं वातावरण आहे? नक्कीच मी नाशिकच्या आता ह्याच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या हा त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। खरं तर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 12ही महिने गर्दी असते, मात्र आज चा जर विषय बघितला तर आज महाशिवरात्री असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। काल रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे। तब्बल 4 ते 5 तास दर्शनासाठी लागत आहेत, कारण गर्दी एवढी असल्या कारणामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। पहाटे 4 वाजेच्या सुमारास मंदिर उघडण्यात आलं, विविध पूजा करण्यात आली आणि त्यानंतर दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर रात्रीपासून जरी नंबर ह्या भाविकांनी लावलेला असला दर्शनासाठी, तरी देखील त्यांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरती असलेली एनर्जी जी आहे ती आपल्याला पुन्हा होताना पाहायला मिळते। ह्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर पहाटेपासून अनेक नागरिक जे आहेत, अनेक भाविक जे आहेत या दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर गुरुजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलत, काय किती वाजता मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे? पाहायला गेलं तर सकाळी 4च्या दरम्यान मंदिराची पूजा वगैरे झाली प्राथमिकपणे आणि पूजा झाल्यानंतर 4 वाजता वगैरे मंदिराची पूजा आरती वगैरे झाली। ओके, नामस्मरण वगैरे झालं। त्याच्यानंतर काही नागासाधू वगैरे आले होते, बाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून नागासाधू वगैरे आले होते। मग त्यांची देवाची नामस्मरण, पूजा आणि रुद्राभिषेक वगैरे करून नेहमीप्रमाणे जे असतात त्याच्या प्रकारच्या सर्व त्या प्रोसेस करून त्यांच्या प्रकारे ती पूजा वगैरे झाली
खरं तर ह्यात जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. पहाटेपासूनच नागासाधू असतील किंवा इतर जे महाराज आहेत त्यांनी इथं येऊन दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज 48 तास जे आहेत ते 24 तास पासून मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं असणार आहेत. यामुळे आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता भाविकांची मोठी गर्दी आपल्याला या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाहताना दिसते आणि या संपूर्ण मंदिराची देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. नक्कीच सागर आणि विशाल, धन्यवाद. तुम्ही झी 24 तास या प्रेक्षकांना घर बसल्या हे दर्शन घडवलेलं आहे. धन्यवाद.